नमस्कार मित्रहो, तुम्हाला इंग्रजी बोलायचं असतं, परंतु जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला जाता तेव्हा तुमचं मन ब्लँक होऊन जातंय का? तुम्हाला वाक्य आठवायचे असतात, परंतु तुम्हाला वाक्यच आठवत नाहीत का? आणि जेव्हा एखादा समोरचा व्यक्ती तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलतो तेव्हा तुम्हाला काय बोलावं हे सुचत नाही, म्हणून तुम्ही शांत राहताय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होय असतील तर मित्रहो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 पॉवरफुल ऍक्टिव्हिटी सांगणार आहे की ज्या पॉवरफुल ऍक्टिव्हिटी तुम्ही रोज 40 मिनिट जरी केल्या ना, पुढच्या 1 महिन्यामध्ये ह्या सगळे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. म्हणून कुठेही जाऊ नका, पूर्ण हा व्हिडिओ पहा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी अशी एक पॉवरफुल टिप सांगणार आहे की जी टिप वापरून तुमच्या इंग्लिशच्या फ्लुएन्सीमध्ये अतिशय परफेक्शन येणार आहे. ती टिप पण तुम्हाला या ठिकाणी मित्रहो ऐकायची आहे, पाहायची आहे. तर मित्र, मी आहे वशिष्ठ बडे. मी इंग्लिश डीजी क्लास या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला स्पोकन इंग्लिशची ट्रेनिंग करत असतो आणि तुम्हाला मी इंग्रजी बोलण्याची गॅरंटी देत असतो. म्हणून जर तुम्हाला पुढच्या 1 महिन्यामध्ये इंग्लिश तुमची फ्लुएंट करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहावा लागणार आहे. तर बघूया नेमक्या अशा कोणत्या 5 ऍक्टिव्हिटी आहेत की ज्या 5 ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्हाला 1 महिन्यामध्ये इंग्रजीमध्ये परफेक्शन आणायचं आहे. तर मित्र, याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पहिली आहे की यू मस्ट लिसन केअरफुली डेली. तुम्हाला रोज ऐकायचंय, कमीत कमी रोज एक 20 मिनिट तुम्हाला ऐकायचंय. जे कोणी इंग्रजी बोलत असेल ते तुम्हाला ऐकायचंय. त्यासाठी तुम्हाला युट्यूबची फार चांगली मदत होणार आहे. युट्यूबवर जे पॉडकास्टचे व्हिडिओ असतात स्पोकन इंग्लिशचे किंवा वेगवेगळ्या विषयावरचे, त्यांचं पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचंय. त्याचबरोबर न्यूज ऐकायचे जे इंग्लिशमध्ये असतील किंवा काही रिलिजियस प्रोग्राम्स असतील ते पण तुम्हाला ऐकता येतील, किंवा काही सिरियल्स असतील ज्या इंग्लिशमध्ये आहेत त्या पण तुम्हाला ऐकता येतील, किंवा सॉंग्स असतील किंवा जे काही तुम्हाला ऐकायला आवडेल इंग्रजी भाषेमध्ये ते तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचे. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ चालू करतोय त्याचं जे कंटेंट आहे किंवा तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची स्पीड कमी करा. कमी स्पीड लावून ते ऐकायचंय. याच्यामुळे काय होईल की तो जो काही बोलतोय ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. समजवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्यांचं जे प्रोनाउन्सिएशन आहे तर ते प्रोनाउन्सिएशन तुम्ही लक्षपूर्वक ऐका. त्यांची बोलण्याची जे टोन आहे, ट्युनिंग आहे ते लक्षपूर्वक ऐका, कारण त्या पद्धतीने तुम्हाला पुढे बोलायचंय. तिसरी गोष्ट मित्र, अजून एक काय करायचं तर ते जे शब्द वापरतायत त्यांची मीनिंग माहित नाही ते शब्द आपण नोट डाऊन करायचे. वही आणि पेन सोबत घ्यायचा आहे आणि ते नोट डाऊन करायचे. ठीक आहे. आणि ते जे बोलतायत त्याचा मीनिंग आपण लावण्याचा प्रयत्न करायचा. एवढ्या 4 गोष्टी तुम्हाला लिसनिंग करताना रोज डेली करायच्या. ठीक आहे. तर ही आहे आपली पहिली ऍक्टिव्हिटी. जर तुम्ही इंग्लिश लिसनिंग चांगल्या पद्धतीने केलं तर मित्र तुमचं प्रोनाउन्सिएशन सुधारणार आहे, तुमची व्होकॅब्युलरी इन्क्रीज होणार आहे. त्याचबरोबर त्यांचं जे बोलण्याची ट्युनिंग आहे, फ्लुएन्सी आहे, तर ती तुमची फ्लुएन्सी तशा पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सेकंड ऍक्टिव्हिटी सांगणार आहे. ही सेकंड ऍक्टिव्हिटी पण रोज 5 ते 10 मिनिट करायची. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की रोज आपले जे रिलेटिव्स असतील किंवा आपले फॅमिली असतील किंवा फ्रेंड असतील यांच्यासोबत कमीत कमी 10 ते 15 मिनिट इंग्रजीमध्येच बोलायचंय. मग हे बोलत असताना छोटी छोटी वाक्य बोलायची किंवा ती वाक्याबद्दल लिहून घ्या आणि मुद्दाम त्यांच्यासोबत बोला. काही प्रश्न असतील किंवा त्यांनी विचारलेले प्रश्नाचे आन्सर असतील हे तुम्ही रोज बोलायला सुरुवात करायचे. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही इंग्रजी बोलाल तरच तुम्हाला इंग्रजी बोलता येणार आहे. फक्त लिसनिंग करून किंवा रायटिंग करून तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही. ठीक आहे. परंतु जेव्हा तुम्ही आता बोलताय, हे बोलत असताना जरी तुमच्या ग्रामॅटिकल मिस्टेक झाल्या तरी नो प्रॉब्लेम, बिनधास्त चुका होऊ द्या, चुकांकडे दुर्लक्ष करा. आता तुमचं फोकस फक्त बोलण्याकडे असलं पाहिजे आणि समोरचा बोलतोय त्याचं लक्षपूर्वक ऐकून त्याचं उत्तर देण्याकडे असलं पाहिजे. तर सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ओके. परंतु हे करत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कॉन्फिडेंटली बोललं पाहिजे. एक लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जर तुम्हाला अचीव करायची असेल तर त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे.
एखादी गोष्ट तुम्ही कॉन्फिडेंटली करत असाल ना तर ती गोष्ट सक्सेस होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. म्हणून व्हेन यू आर स्पीकिंग विथ युअर फॅमिली, रिलेटिव्स और फ्रेंड्स, यू मस्ट हॅव कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी 3 सांगणार आहे की या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला रीडिंगवर फोकस करायचा आहे. रोज आपल्याला कमीत कमी 10 मिनिट रीडिंग करायची. मग काय वाचायचं? जे तुम्हाला दिसेल ते वाचा. तुम्ही स्टोरीज वाचा, पोएम्स वाचा किंवा काही आर्टिकल्स असतील तर आर्टिकल्स वाचा, न्यूज वाचा किंवा काहीच नसेल बेटर तर आपल्या घरी एखादा छोटा मुलगा असेल त्याचे इंग्लिशचे बुक मध्ये जे जे दिसतं ते वाचा. परंतु वाचत असताना काही गोष्टी लक्षात घ्या. पहिली गोष्ट की त्याच्यामध्ये जे अननोन वर्ड्स आहेत तुम्हाला माहित नाहीत ते अंडरलाईन करा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि नंतर त्याचा शब्द, त्याचा अर्थ काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल, तुमची व्होकॅब्युलरी वाढणार आहे. दुसरी गोष्ट, जे काही तुम्ही वाचताय ते मोठ्याने वाचा. याच्यामुळे काय होईल की आपली जी टंग आहे, टंगला इंग्लिश बोलण्याचा सराव नाही, इंग्लिश वाचनाचा सराव नाही, तर याच्या मोठ्याने वाचण्यामुळे काय होईल की आपला जो टंगचा फ्लो आहे तो पण सुधारणार आहे. याचा पण फायदा तुम्हाला होणार आहे. ठीक आहे. आणि वाचल्यानंतर पुढे काय करायचंय की डोळे झाकून जे तुम्ही वाचले ते इंग्लिश मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगची पण प्रॅक्टिस होईल. एक लक्षात ठेवा, रीडिंगमुळे आपला सेंटेन्सचा सेन्स, सेंटेन्सचा पॅटर्न ॲज वेल ॲज तुमची व्होकॅब्युलरी वाढण्यासाठी मदत होणार आहे. आतापर्यंत आपण 3 ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. पहिली ऍक्टिव्हिटी आपण लिसनिंगची केली, सेकंड ऍक्टिव्हिटी आपण स्पीकिंगची केली आणि थर्ड ऍक्टिव्हिटी आपण रीडिंगची केली. आता आपण चौथी ऍक्टिव्हिटी बघूया मित्रांनो. आणि ही चौथी ऍक्टिव्हिटी आहे मिरर प्रॅक्टिस. तर काय असते मिरर प्रॅक्टिस तर ते आता आपण बघूया. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरी एका आरशाच्या समोर उभा राहायचंय आणि आरशाच्या समोर उभं राहून कोणताही एक विषय निवडायचा आहे आणि त्या आरशाच्या समोर उभा राहून आरशाशी इंग्रजीमध्ये त्या सब्जेक्टवर बोलायचंय. 5 वाक्य बोला, 10 वाक्य बोला, जेवढं पॉसिबल आहे तेवढं बोला, परंतु डेली कमीत कमी 5 मिनिट तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही हे बोलताय तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हास्य ठेवायचंय. आणि दुसरी गोष्ट की एक्सप्रेशन करायचे, एक्सप्रेशन करून बोलायचं. याच्यामुळे काय होईल की तुमच्या आवाजामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि बोलणं पण क्लिअर येणार आहे. ठीक आहे. एक लक्षात ठेवा की स्पीकिंग इंग्लिशमध्ये मिरर हा आपला एक चांगला पार्टनर आहे. तो तुमच्यावर प्रेशर टाकत नाही, तो तुम्हाला जज करत नाही, फक्त तुम्हाला ते इम्प्रूव्ह करण्याचं काम करतो. म्हणून ही जी ऍक्टिव्हिटी आहे ना, ही पण ऍक्टिव्हिटी तुम्हाला इंग्लिशची बोलण्याची प्रॅक्टिस करण्यामध्ये फार मदत करणार आहे. आता मी तुम्हाला 5वी ऍक्टिव्हिटी सांगणार आहे. 5वी ऍक्टिव्हिटी आहे ना मित्र, ही आहे रायटिंगच्या बाबतीमध्ये. पुढचा 1 महिना डेली तुम्हाला 10 मिनिट लिखाण करायचंय, इंग्रजीचे लिखाण करायचंय, इंग्रजीमध्ये लिहायचंय. काय लिहायचं मग तर कोणताही एक विषय निवडायचा आणि तो विषय निवडून त्या विषयावर कमीत कमी रोज 10 वाक्य लिहायचे मित्र. आणि ही 10 वाक्ये रोज त्याच्यामध्ये व्हॅरिएशन ठेवायचे, रोज शब्द बदलायचे, नवीन नवीन शब्द वापरून ते लिहायचे. आता हे अशा प्रकारची वाक्य लिहित असताना काय करायचं तर ग्रामर जरी चुकलं तर त्याचं आपण कसलाही टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर 10 वाक्य लिहिले, ते लिहिलेले वाक्य परत काय करायचे, वाचायचे, कॉन्फिडेंटली वाचायचे, परत परत वाचायचे. याच्यामुळे काय होईल, परत तुमचं प्रोनाउन्सिएशन आणि आपण जे लिहितोय त्याच्यामध्ये काही चुका होत आहेत का नाही हे तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे मित्र, हे जे आपण रायटिंग करतोय हे रायटिंग आपण इम्प्रेस करायला नाही करत, तर आपण हे एक्सप्रेस करायला लिहितोय. जर तुम्ही एक्सप्रेस करण्यासाठी रायटिंग पुढचा 1 महिना लिहिणार असाल तर 1 महिन्यानंतर तुम्ही इम्प्रेस करायला पण लागणार आहे. तर मित्र, मी तुम्हाला 5 ऍक्टिव्हिटी सांगणार आहेत. या ऍक्टिव्हिटीच्या मदतीने तुम्हाला 1 महिन्यामध्ये इंग्लिशमध्ये परफेक्शन येणार आहे. म्हणून प्रत्येकाने या 5 ऍक्टिव्हिटी घरी करायच्या, न चुकता करायच्या. आता वेळ आलेली आहे तुम्हाला बोनस टिप सांगण्याची. आणि ही जी बोनस टिप आहे तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकली ना तर याच्यामध्ये 4 चांद लागणार आहेत. तर बोनस टिप काय आहे मित्र, मी हा जो तुम्हाला प्रोग्राम दिलेला आहे
हा कन्सिस्टंटली करायचा आहे. पुढचा 1 महिना कोणतीही गोष्ट रेग्युलर केली, नियमित केली, कन्सिस्टंटली जर केली ना तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या प्रगतीवर चांगला होतो. म्हणून जर तुम्ही मी सांगितलेल्या 5 ऍक्टिव्हिटी 1 महिनाभर न चुकता, एकही दिवस न चुकता जर केल्या ना तर तुम्हाला या ठिकाणी फार मोठा रिझल्ट भेटणार आहे मित्र. अजून एक तुम्हाला मी बोनस टिप सांगतो, ती म्हणजे जेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये वाक्य बोलताय तेव्हा तुम्ही ट्रान्सलेट करू नका. मराठीमधून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट नाही करायचे. जी वाक्ये ज्या सिच्युएशन मध्ये बोलायची ती वाक्ये इंग्रजीमध्येच बोला. मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तर तुम्हाला तुमची जी फ्लुएन्सी आहे, न अडखळता बोलण्याची जी सवय लावायची आहे ती तुम्हाला लागणार नाही. तर ह्या 2 बोनस टिप मला तुम्हाला सांगायच्या होत्या. मित्रहो, हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका, याच्यावर कॉमेंट करायला विसरू नका आणि समोरचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते दाबायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. मित्र, आपला स्पोकन इंग्लिशचा पण क्लास आहे. त्या क्लासमध्ये मी स्वतः तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी शिकवत असतो आणि गॅरंटीने आपण 3 महिन्यामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलायला लावतो. जर तुम्हाला आपला कोर्स लावायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी आपल्या व्हॉट्सअपची लिंक, माझा व्हॉट्सअप नंबर पण तुम्हाला स्क्रीन दिलेला आहे, तर त्या व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये जाऊन किंवा माझ्या नंबरवरून कॉल करून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्याशी बोलू शकता आणि स्पोकन इंग्लिशची पूर्ण माहिती घेऊ शकता. धन्यवाद मित्रो.